हाय गाइस, माझं नाव अक्षय, वेलकम बॅक टू व्हॉट्स माय रिव्ह्यू. सो आजच्या व्हिडिओमध्ये कुर्ला टू वेंगुर्ला मराठी फिल्मचा रिव्ह्यू करणार आहे. सो प्लीज व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. या फिल्ममध्ये तुम्हाला आनंद नावाचा कॅरेक्टर पाहायला मिळेल, जो मुंबईला कुर्ल्यामध्ये राहतो आणि आता मुंबई सोडून गावाला निघून गेलाय आणि याची वाईफ म्हणजे गौरी ही मुंबईला जायचं स्वप्न बघती. ॲडिशन टू तुझ्या फिल्ममध्ये एक परिमल नावाचा अजून एक कॅरेक्टर हा एक इंजिनिअरिंग स्टुडंट आहे आणि हा शहरात न जाऊन गावामध्ये याला काहीतरी करायचं आहे. कुर्ला टू वेंगुर्ला नावाची मराठी फिल्म अराउंड 2 तास 10 ते 15 मिनिटाची असेल अँड आय मस्ट से इट्स अ व्हेरी ग्राउंडेड, रूटेड, वेल रिटन, वेल प्लॅन प्रोजेक्ट. या फिल्मचा ड्रामा, त्याचे कॅरेक्टर्स आणि ज्या प्रकारे कोकणातली माणसं आणि त्यांची लाईफस्टाईल दाखवली या फिल्ममध्ये, इट इज व्हेरी रॉ अँड रिअलिस्टिक. तुम्हाला जर घरात गणपती, दशावतार आणि एप्रिल मे 99 सारखे चित्रपट आवडले असतील तर हा सिनेमा सुद्धा तुम्ही नक्कीच पाहायला हवा. दिस फिल्म डेफिनेटली डिझर्व्स अ चान्स गाईज. कोकणातील माणसं, तिकडली लाईफस्टाईल, मालवणी भाषा, तिकडल्या पोरांच्या लग्नासाठी केलेला स्ट्रगल आणि लाईफमध्ये गाव हे किती इम्पॉर्टंट आहे याबद्दल हा चित्रपट एक सुंदर मेसेज डिलिव्हर करतो अँड दॅट इज वाय इट्स अ वर्थ वॉचिंग मूवी. कुर्ला टू वेंगुर्ला एक मल्टीस्टारर चित्रपट आहे आणि फिल्ममध्ये प्रत्येक ऍक्टरने त्यांच्या रिस्पेक्टिव्ह कॅरेक्टर्समध्ये फुल ऑन धमाल केली आहे. इनफॅक्ट इथे फिल्मच्या रायटरने प्रत्येक कॅरेक्टरला इक्वल इम्पॉर्टन्स दिली आहे आणि सगळ्यांनी आपापली सॉलिड छाप सोडली आहे. इनफॅक्ट या फिल्ममध्ये अमय परब नावाच्या ऍक्टरने नंदू नावाचा कॅरेक्टर प्ले केलाय अँड आय एम टेलिंग यू गाईज, ही इज वन ऑफ द बिगेस्ट हायलाइट ऑफ दिस फिल्म. हा पर्टिक्युलर कॅरेक्टर स्टार्ट ते एंड पर्यंत जेव्हा जेव्हा स्क्रीनवरती येतो तुम्ही हसून हसून लोटपोट व्हाल. आय गॅरंटी यू. ऑनेस्टली सांगू तर चित्रपटाची सर्वात मोठी खासियत म्हणजे सिम्पल स्टोरी विथ स्ट्रॉंग स्टोरी टेलिंग विथ अ रिअलिस्टिक अप्रोच टू अ डायरेक्शन, फोटोग्राफी अँड अदर टेक्निकल एस्पेक्ट, ज्यामुळे हा चित्रपट खूप चांगला दिसून येतो. प्लस या फिल्मचा फर्स्ट हाफ आणि सेकंड हाफ मला इक्वली एंटरटेनिंग आणि एंगेजिंग वाटला. एस्पेशली हा चित्रपट तुम्हाला तुमच्या गावची आठवण तर नक्कीच करून देईल. पुढे फिल्मचा बॅकग्राऊंड स्कोर आणि साऊंड डिझायनिंग तर मला ठीकठाक वाटली, पण 2 अशी गाणी जी मला प्रचंड आवडली. इवल्याशे जागी नावाचं गाणं जे क्लायमॅक्समध्ये तुम्हाला पाहायला आणि ऐकायला मिळेल आणि अजून एक गाणं गो गो तुझ्या गोव्याचा. हे दोन्ही गाणी मी खूप एन्जॉय केली. बऱ्याच लोकांचं असं म्हणणं की दशावतार चित्रपट बघा कशा प्रकारे कोकण प्रेझेंट केलंय. डेफिनेटली त्यांचं काम उत्तम झालंय, पण मीन वाईल कुर्ला टू वेंगुर्ला म्हणेल होल्ड माय बेअर. सो गाईज, कुर्ला टू वेंगुर्ला नावाच्या मराठी फिल्मला आउट ऑफ 5 4ची रेटिंग. तुमच्यापैकी जर कोणी हा चित्रपट बघितला असेल, तुम्हाला किती आवडलाय कमेंट सेक्शनमध्ये नक्कीच सांगा आणि व्हिडिओला शेवटपर्यंत बघण्यासाठी मनापासून धन्यवाद.